टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावं आणि रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी या उदात्त हेतूनं नंदुरबार येथे आदिवासी क्रांती दल आणि भगवान बिरसा मुंडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराला युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। शिबिरामध्ये 32 रक्तपिशव्यांचं संकलन करण्यात आलं। तसंच मोठ्या संख्येनं नागरिकांचे रक्तगट म्हणजेच ब्लड ग्रुप तपासणीही करण्यात आली। रक्तदान शिबिरासाठी संपूर्ण डॉक्टरांचे वैद्यकीय पथक उपस्थित होते। डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्येक रक्तदात्यांची आवश्यक आरोग्य तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्त संकलन केलं। रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला योग्य वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आलं। शिबिरात प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवकांनी सुद्धा उत्साहाने सहभाग नोंदवला। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हे महादान असून एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकतं असं सांगत नियमित रक्तदान करण्याचं आवाहन केलंय। अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, थॅलेसेमिया आणि इतर गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी रक्तदानाचं महत्त्वही त्यांनी अधोरेखित केलंय। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय अभिजित दादा मोरे, इंजिनियर किरण तडवी, रावसाहेब प्रथमेश बाबा चौधरी, राव बाबा मोरे, गौरव बाबा चौधरी यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गावित, पदाधिकारी अंकुश नाईक, आकाश गावित, राजेश वळवी, सागर बसावे, संकेत वळवी, दशरथ ठाकरे, योगेश पावरा, सुनील ठाकरे, विजय सामुद्रे, कमलेश पेंढारकर, दीपक पाडवी, पाववा भिल, कमलेश पाटील आदींनी मोलाचं सहकार्य लाभलं। सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी 9 ऑगस्ट निमित्त ब्लड कॅम्प राबवत असतो। तरी यावर्षी चांगला प्रतिसाद भेटला। आम्ही दरवर्षी ब्लड कॅम्प राबवत असतो। 9 ऑगस्ट निमित्त आम्ही ब्लड कॅम्प राबवत असतो। तरी आम्हाला यावर्षी चांगला प्रतिसाद भेटला व मागच्या कमीत कमी 5 वर्षापासून आम्ही हा ब्लड कॅम्प घेतोय। आमच्या आदिवासी क्रांती दल संघटनेच्या सहाय्याने, तसेच भगवान बिरसा मुंडा ब्लड फाउंडेशनच्या सहाय्याने आणि तसेच सिव्हिल नंदुरबार सिव्हिल यांच्या सहकार्याने आम्ही ब्लड कॅम्प घेत असतो। सगळ्यांना आम्ही मेडिकल कॉलेज व सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबारकडून आमची टीम घेऊन आलेलो आहे आणि नेहमी सालाबादाप्रमाणे लगभग 5 वर्ष झाले आदिवासी क्रांती दल या संघटनेमार्फत जे आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण सिकल सेल, थॅलेसेमिया किंवा सीजर किंवा अपघातग्रस्त असतात, त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर ब्लड लागते, त्या निमित्तानेच ब्लड कॅम्प ठेवला जातो आणि खूप सहकार्य करतात अंकुश दादा, प्रकाश दादा यांची संघटनेच्या आणि धन्यवाद। थँक्यू। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शांत कासार, नंदुरबार। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।